हरे नमः. धर्माचा जणू मूर्तिमान पुतळा भासे जना भूवरी. दीक्षा देऊनी जो जगतिया बद्धास हो धरी. वाणीने वदता भागवती कथा व्यासा प्रति भासला. तो हा गुरु श्री जनार्दन असा वाटांगणी शोभला. सद्गुरुनाथ महाराज की जय. हरे नमः. राजोवाच दृष्टश्रुताभ्यां यत्पापं जानन्याप्यात्मनोहितं करोति भूयो विवश प्रायश्चित्त मथो कथम. भगवान वेदव्यास वर्णन करून सांगू लागले. शुकाचार्य राजा परीक्षितीला सांगतात. सूत शौनकादिकाचा संवाद हा प्रारंभापासून चाललेलाच आहे. याप्रमाणे नरकाचं सगळं विवरण ऐकल्यानंतर राजाच्या मनात असा प्रश्न निर्माण झाला की नुसतं बोललं तरी, मौन राहिलं तरी, दृष्टीने पाहिलं तरी, तिरपा कटाक्ष टाकला तरी, शारीरिक हालचाल न करता मनाने काही मनात विचार आणला तरी जर पाप होत असेल आणि या पापामुळे जर माणसाला नरक प्राप्त होत असेल तर यातून सुटका करण्याचा काही उपाय नाही का? दृष्टश्रुताभ्याम यत् पापम. ऐकलं तरी पाप, बोललं तरी पाप, पाहिलं तरी पाप. या पापातून मुक्ती माणसाला कशी मिळावी आणि नरकातून माणसाची मुक्तता कशी व्हावी? कर्म जरी माणसाने केलं तरी ते कर्म कसं आहे? कोणतंही असो, यज्ञ, याग, धर्म, कर्म, हे सगळे प्रायश्चित्त मतोपार्थम अन्य म्हणजे कुंजर शौचवत. हे सगळं कुंजर शौचवत आहे. एकासाठी केलं तरी सुद्धा त्यातून सुटका होत नाही. कारण माणसं प्रायश्चित्त करतात आणि प्रायश्चित्त घेतल्यानंतर पुन्हा तेच कर्म करतात. म्हणजे एखाद्या गंगेच्या पाण्याने तुम्ही दारूचा प्याला धुतला म्हणून तो काही स्वच्छ होईल का? दारूचा वास त्याला राहणारच आहे. त्याप्रमाणे तुम्ही किती प्रायश्चित्त केले तरी प्रायश्चित्ताचा परिणाम मन शुद्ध होण्यात होणार नाही. प्रायश्चित्ताने आत्मशुद्धी होणार नाही, मनशुद्धी होणार नाही, चित्तशुद्धी होणार नाही. त्याच्यामुळं प्रायश्चित्त सुद्धा केवळ व्यर्थ आहे. कोणतंही प्रायश्चित्त आपण केलं तरी ते व्यर्थ होतं. कारण त्यातून मनाची शुद्धी जर झाली नाही तर मग हे कुंजर शौचवत असा शब्द वापरलाय. कुंजर शौच म्हणजे हत्ती हा पाण्यामध्ये जातो, नदीत जातो, तलावात जातो, त्यातलं पाणी अंगावर उडवतो आणि पुन्हा एका डगरीवर जातो आणि सगळी माती अंगावर उडवतो. मग पाण्यात जाण्याचा फायदा काय? पाण्यात गेला, सगळं पाणी अंगावर घेतलं आणि डगरीवर आला आणि सगळी माती अंगावर घेतली. मग पुन्हा पाण्यात गेला, पुन्हा मातीत आला, पुन्हा पाण्यात गेला. मग शुद्ध झाला का? नाही. याला म्हणतात कुंजर शौच. ज्याप्रमाणे हत्ती हा पाण्यातून मातीत आणि मातीतून पाण्यात जातो तसं माणसं एका कर्मातून दुसऱ्या कर्मातून, दुसऱ्या कर्मातून तिसऱ्या कर्मात जातात. प्रायश्चित्तातून माणसाच्या मनाची शुद्धी होत नाही. मग आम्हाला असं एखादं प्रायश्चित्त सांगा की ज्यामुळे माणसाच्या मनाची शुद्धी होईल, चित्तशुद्धी होईल आणि त्याला योग्य अशा पद्धतीने त्याचा उपाय करता येईल. शुकाचार्य म्हणतात, परीक्षिते कर्मणा कर्म निर्हारो न यात्यते. हे राजा, कर्माच्या द्वारे कर्माचं बीज काही नष्ट करता येत नाही. कर्माच्या द्वारे कर्मबीज नष्ट करता येत नाही. कारण कर्मबीज हे पुन्हा कर्माला कारण ठरतं. कोणतेही कर्म आपण करा ते कर्म बीज रूपाने तिथे राहतं. जसं आपण शेतीमध्ये किंवा जमिनीमध्ये अनेक पिकं घेतो, पण त्या पिकाचं काही जे सूक्ष्म भाव आहे किंवा सूक्ष्म बीज आहेत ते त्या जमिनीत शिल्लक राहतातच. गेल्या समजा उदाहरणार्थ आघाताचं पीक आपण घेतलं. या आघाताच्या पिकामध्ये आपण बाजरी घेतली, नंतर ती काढली आणि नंतर पुढे गहू पेरला किंवा ज्वारी पेरली रब्बीमध्ये, तर त्या ज्वारीत पुन्हा बाजरी आलेली दिसते. पेरली का तुम्ही? नाही. पण त्याच्यातलं जे कण पडले
त्या कणातून पुन्हा ते धान उगवलं गरज नसताना. तसे एका कर्मातून माणसं कर्म परिपूर्ण केलं तरी त्या कर्माचं बीज शिल्लक राहत असल्यामुळं ते कर्म नष्ट होत नाही. आणि म्हणून हे राजा तपसा ब्रह्मचर्येनं, मग तुम्ही ब्रह्मचर्याचं पालन करा, तप करा, स्वाध्याय करा, यम करा, नियम करा, योग करा, प्राणायाम करा. त्यातून मनशुद्धी होत नाही. ते म्हणतात शमेन दमेन छ त्यागेन सत्य शौचाभियाम. त्याग, शौच हे सगळ्या गोष्टी आहेत, परंतु त्यातून देहभाग बुद्धिजम धीरा धर्मज्ञा श्रद्धेन्विता, त्यातून सगळं काही जरी झालं तरी या साधनातून माणसाची मुक्ती होत नाही. साधनातून माणसाची देहशुद्धी झाली तरी मनशुद्धी होत नाही. ते समग्र पाप त्यातून नष्ट होत नाही. वेणुगुल्म मिवान नला, वेणुगुल्म मिवान नला. ज्याप्रमाणे वेणू म्हणजे वेळूला आग लागते घर्षणातून आणि त्यातून सगळं अरण्य जळून जातं, त्याप्रमाणे बाकीच्या गोष्टींनी माणसाची मुक्ती होते. पण एकमेव अशी एक गोष्ट आहे की ज्यानी माणसाचे सगळं कर्मबीज नष्ट होतात. विपत्यघम महदपी वेणुगुल्म मिवानला केचित केवल या भक्त्या. पण त्याला फक्त भक्ती, वासुदेव परायणा असं म्हटलं. वासुदेवाची भक्ती हीच या सगळ्या गोष्टीला उपकारक आहे. वेणू म्हणजे दोन वेळूच्या घर्षणातून अग्नी निर्माण झाला म्हणजे तो जो सगळं वन जाळतो, त्याप्रमाणे भक्ती एकमेव अशी गोष्ट आहे की जी माणसाच्या अंतःकरणातल्या सगळ्या कर्मबीजांना नष्ट करते. आणि अघम कुरु धुन्वंती कार्ष्णेनं, ज्याप्रमाणे सूर्य उगवला म्हणजे निहारमिव भास्कर, धुकं जसं राहत नाही. धुकं कुठपर्यंत राहतं? जोपर्यंत सूर्य उगवला नाही तोपर्यंत. आपण बघतो ना, धुक्यामध्ये सगळीकडं धुकं दिसतं, बाहेर जायला आपल्याला वाट दिसत नाही. जसा जसा सूर्य तापतो तसं तसं धुकं नष्ट होतं. त्याप्रमाणे आपल्या भगवंताच्या भक्तीचं महात्म्य असं आहे की भगवंताची भक्ती म्हणजे सूर्याचा प्रकाश आहे. आणि या सूर्याच्या उगवण्यामुळे, प्रकाशामुळे जसं धुकं नष्ट व्हावं तसं अघ म्हणजे पाप नष्ट होतं. धुकं नष्ट व्हावं तसं पाप नष्ट होतं. अघम धुन्वंती कार्ष्णेनं निहारमेव भास्करः. आणि म्हणून तपानी, योगानी जे साध्य होत नाही ते भगवंताच्या भक्तीने साध्य होतं. कृष्णार्पित मन केल्याने साध्य होतं. प्रायश्चित्तानी चिरणानी नारायण परांग मुखम. जो भक्तीशिवाय सगळं करतो ते सगळं व्यर्थ आहे, हा मुद्दा आहे याच्यातला. भक्तीशिवाय तुम्ही सगळं केलं, दान केला, धर्म केला, तप केलं, स्वाध्याय केलं, सगळं केलं, पण भक्तीच नाही, मूळ भक्ती नाही, तर मग हे सगळं निरर्थक आहे. कुंजर शौचवत आहे, केवळ निरर्थक आहे, त्याला काहीच अर्थ नाही. प्रायश्चित्तानी चिरणानी नारायण परांग मुखम न पुष्णंती राजेंद्र सुरा कुंभ मिवापगा. या ठिकाणी तेच उदाहरण दिलं, सुरा कुंभ मिवापगा. आपगा म्हणजे गंगा. गंगेच्या पाण्याने तुम्ही दारूचं पात्र धुतलं, गंगा पवित्र आहे, पण दारूचा वास ती घालू शकत नाही. दारूचा वास त्या पात्राला राहणारच आहे. गंगा जरी पवित्र असली तरी ती पवित्र गंगा दारूच्या पात्राला शुद्ध करू शकत नाही. न निपुष्णंती राजेंद्र सुराकुंभ विवापगा. त्याप्रमाणे मग तुला पूर्वीचा एक इतिहास सांगतो. इतिहासम पुरातनम असं म्हटलं शुकाचार्यांनी. पुरातन इतिहास म्हणजे शुकाचार्यांच्या पूर्वी हा इतिहास होता. ही घटना घडलेली आहे आणि ही घटना तुला मी सांगतो. तुला या घटनेमध्ये विष्णुदूत आणि यमदूत यांचा संवाद सांगितलेला आहे. त्याचप्रमाणे विष्णुदूत आणि यमदूतांचा संवाद आणि यमाचा आणि यमदूतांचाही संवाद या ठिकाणी तुला मी सांगतो. असा आता तुला एक गोष्ट फार पूर्वीची प्राचीन काळातली सांगतो. ती गोष्ट अशी आहे की कान्यकुब्जे विजह कश्चित दासीपती रजा मिला. कान्यकुब्ज म्हणजे आजचं कनौज. कान्यकुब्ज म्हणजे आजचं कनौज. या कनौज भागामध्ये, कनौज नावाच्या एका परिसरामध्ये ठिकाणी एक ब्राह्मण राहत होता. हा ब्राह्मण अत्यंत शीलसंपन्न होता, सद्गुणी होता. त्याला आई होते, वडील होते, त्याची बायको होती.
त्याला मुलं झालेली होते, संसारामध्ये आणि परमार्थामध्ये मोठा निपुण होता, वडिलांकडून सगळं काही आत्मसात केलेलं होतं, त्याचं दैनंदिन जीवन चाललेलं, संसारामध्ये प्रपंचामध्ये तो रमलेलाही होता, मुलं बाळं पत्नी आई वडील चांगले होते, वडिलांची केलेले संस्कार त्याच्यावरती होते. त्याची दररोज पद्धत अशी होती की सकाळी उठायचं, आपलं नित्यकर्म आटपायचं आणि फुलं दुर्वा त्याचप्रमाणे समिधा ह्या दैनंदिन कार्यासाठी घेऊन यायच्या, यज्ञ कार्य पूजा कार्य याच्यासाठी घेऊन यायच्या. याप्रमाणे त्याचं चाललेलं. गावामध्ये सुद्धा त्याची मोठी प्रतिष्ठा होती. एके दिवशी तो असाच बाहेर पडला, फुलं गोळा केले, समिधा गोळा केल्या, तुळशी गोळा केल्या, सुगंधी अशा प्रकारच्या फुलांचं सगळी आपल्या फुलारीमध्ये घेतल्या आणि निघाला. मोठ्या गडबडीने निघाला. त्यावेळेला त्याला एक चित्र दिसलं. एका झाडाखाली एक स्त्री आणि एक पुरुष यांची क्रीडा चाललेली होती. त्यांनी पाहिली, त्यांचं हसणं बोलणं पाहिलं. या अजामेळाला पाहिल्याबरोबर त्यातला तो पुरुष पळून निघून गेला. त्याला भीती वाटली, तो पळून गेला. तो निघून पळाला. त्यांनी हे पाहिलं, बरं पळाला असेल, आपल्याला काय करायचं. त्यांनी लक्ष दिलं नाही. तो आपल्याच नादात घरी येण्यासाठी गडबडीने निघाला. त्यावेळेला त्या स्त्रीनं त्याला हात मारले. अहो ब्राह्मण बुवा इकडे या, ब्राह्मण बुवा इकडे या. तो म्हणला, मला कोण बोलवतंय, ही कशाला मला बोलवते, माझी हिची ओळख नाही पाळख नाही, मला ती माहीत नाही. आणि एक स्त्री पुरुषाला का बोलवत असेल, आपण जायचं नाही. त्याचा पाय त्या ठिकाणी अडखळलाय नाही, तो पुढच्या पावलाने निघाला झपझप. तरी ती पुन्हा हात मारू लागली. ओ महाराज थांबा, मला तुमच्याशी बोलायचं. काय बोलायचं. ती म्हणाली, हे फुलं तुम्ही गोळा केले कशासाठी हो. ते म्हणले, हो देवपूजा करायची मला. पण मला असं वाटतं की हे फुलं खूप चांगली आहेत, सुगंधी आहेत. देवपूजा करून तुम्हाला काय मिळणार आहे, त्यापेक्षा तुम्ही रोजच देवपूजा करता, या फुलांची मल्लिका माळ करा आणि माझ्या केसामध्ये माळा. तो म्हणला, हे असं कुठं असतं का. असं म्हणून ती त्याच्या जवळ आली, त्याच्याशी बोलली, त्याच्याशी गोड भाषण करू लागली. त्याचं मन तिने वळवलं आणि तो तिथेच रमला, तिच्यामध्ये तल्लीन झाला. तिच्या नादामध्ये इतका तल्लीन झाला, तिच्या नादामध्ये इतका एकरूप झाला की ती म्हणली, आता तुम्ही घरी जाऊच नका, माझ्याबरोबरच राहा, माझं तुमच्यावर प्रेम आहे, मला तुमचा बरोबर व्यवहार करायचा, संसार करायचा. याप्रमाणे त्यांनी त्याच गावामध्ये एका गावाच्या पासून दूर असं एक ठिकाण घेतलं, जिथे ते राहू लागले. गावातले लोक म्हणू लागले, अहो का हो म्हणले तुमचा मुलगा. हो म्हणले, कुठे गेला पत्ताच नाही, आलाच नाही. अहो आला कशाचा, तो एका बाईच्या नादी लागलाय, एका वाईट स्त्रीच्या नादी लागलाय. वाईट लोक बोलू लागले, निंदा करू लागले आणि शेवटी हा बाप वाट बघून बघून थकून गेला. इकडे हा तिच्या जे नादाला लागला त्या वेश्येच्या नादाला लागला आणि तल्लीन झाला. 1 2 3 4 5 वयाचे वय वाढत गेलं तसं याला मुलं होत गेले. 10 मुलं याला झाले. शेवटच्या मुलाचं नाव नारायण ठेवलं. आता याचं वय 88 वर्षाचं झालं. 88 वर्षापर्यंत तो तिथे राहिलाय, म्हातारपणापर्यंत. पुन्हा गेलाच नाही आपल्या घरी कुटुंबाकडं, इथंच राहिला. 10 मुलं झाले. शेवटच्या मुलाचं नाव नारायण ठेवलं. नारायण ठेवलं आणि मग आता या बाईला जीव घालण्यासाठी, तिच्या सगळी इच्छा पूर्ण करण्यासाठी काय करायचा, व्यवहार काय करायचा. तर रोज चोऱ्या करायच्या, माऱ्या करायच्या, लोकांना लुटायचं, कोणाला मारायचं, कोणाचं धन हरण करायचं, कोणाचं सोनं हरण करायचं, कोणाचे खून पाडायचे. याप्रमाणे रोज ब्रह्महत्या करू लागला, बालहत्या करू लागला, स्त्री हत्या करू लागला. सगळ्या प्रकारच्या धर्माचं उल्लंघन त्यांनी केलं आणि तिच्या नादामध्ये पैसा भरपूर मिळवला, तल्लीन झाला. एके दिवशी त्याचा अंतकाळ जवळ आला आणि शुकाचार्य म्हणतात, परीक्षित त्याचा अंतकाळ जवळ आला. त्याला लक्षात आलं की अरे मृत्यू दूत, यमदूत आता माझ्या गळ्याला फास लावू लागलेले आहेत. एक मोठेच्या मोठे प्रचंड राक्षसप्राय, पर्वतप्राय, काळे कभिन्न असे हे यमदूत त्याला दिसले. डोळे लाल होते त्यांचे, अंगावर लाल केस होते,
मोठाले दात होते आणि त्यांच्या हातामध्ये पाश होते. हे यमदूत आले. यमदूत आल्याबरोबर त्यांनी त्याच्या गळ्याला फास लावला. एवढ्यात त्याला आपलं घसा कंठ याचा अवरोध झाल्यासारखं झालं. वाईट वाटलं आणि आता माझं काही होऊ पण माझ्या मुलाला आता कोण पाहिल म्हणून त्याने आपल्या मुलाचं नाव घेतलं. मोठ्या आर्ततेने करुणार्थतेने अत्यंत अंतःकरणपूर्वक पिळवटून नारायणा असं नाव घेतलं. अरे नारायणा तू कुठे आहेस? नारायणा म्हटल्याबरोबर इकडे विष्णू बसलेले होते. त्यांनी सांगितलं आपल्या दूतांना, जा त्यांना घेऊन या, हे आपले आसामी, त्यांना घेऊन या. यमराजाने सांगितलं होतं त्याप्रमाणे हे यमदूत आले. आता विष्णूंनी सांगितलं तर विष्णुदूत आले. विष्णुदूत आले आणि ते यमदूत उभे, तिथे विष्णुदूतही उभे होते. चतुर्भुज मूर्ती होती. भगवान विष्णूप्रमाणेच रंग होता. सारूप्य मुक्ती त्यांना प्राप्त झालेली असते. 4 हात, त्याप्रमाणे सावळा रंग, पितांबर धारण केलेला, मोठं गोड भाषण करणारे, त्यांचा नेत्र सुंदर होते, भाषा सुंदर होती आणि हसत हसत तिथे आले. याचा गळा दाबलेला तसाच होता. अजून प्राण त्याने हरण केलेच नव्हते, तसेच होते प्राण कंठाशी. एवढ्यात विष्णुदूत म्हणतात, अहो महाराज थांबा, ही आमची आसामी आहे. ते म्हणले, तुमची आसामी? अहो हा अत्यंत निर्दयी आहे, पापी आहे, दुष्ट आहे. यांनी काय केलं नाही, यांनी कोणते पाप केले नाहीत असं नाही. ब्रह्म हा, यांनी ब्रह्महत्या केली, यांनी स्त्री हत्या केली, बालग्न आहे, बालहत्या केली आहे, यांनी पैसा लुटलाय, यांनी लोकांना मारलंय, यांनी धर्माचा व्यतिकर केलाय. अधर्माचा डोंगर याचा आहे. सगळे अधर्माचे डोंगर यांचे उभे राहिलेले आहेत. एकही पुण्यकर्म यांनी केलं नाही. आणि तुम्ही म्हणता आमची आसामी, तुम्ही तो विष्णुदूत आहेत. अहो आमच्या यमराजांनी चित्रगुप्तांनी सांगितलं, जा हा अत्यंत पापिष्ट, याला घेऊन या. आणि तुम्ही तो म्हणता हा पापिष्ट नाही. हो म्हणले नाही. ते म्हणे पापिष्ट होता. तुम्ही जे म्हणता ना ते बरोबर आहे. तो सगळा होता, तो या ठिकाणी पापिष्ट होता, दुष्ट होता, सर्व प्रकारचा त्यांनी अन्याय केला, हेही खरंय. त्यांनी बालहत्या केली, त्यांनी स्त्री हत्या केली, त्यांनी धन लुटलं, हे सगळं खरंय. पण आता मात्र आता या क्षणाला तो पुण्यवान झाला. त्यामुळे असं कसं होईल, एका क्षणात पुण्यवान कसा होईल? हो म्हणले, हा काय म्हणला ते सांगा मला. ते म्हणले, हा नारायण म्हणून त्याचं पोरगा आहे म्हणे, त्याचं नाव त्यांनी घेतलं. ते काय म्हणून म्हटले? ते नारायणा असं तो म्हटला म्हणे, एवढंच नाव त्यांनी घेतलं आणि मग त्याच्या पोराचं नाव घेतलं म्हणले. हो म्हणले, बरोबर आहे. पोराचं नाव त्यांनी घेतलं ना, तिथेच त्याच्या सगळ्या पापापासून तो मुक्त झाला. सगळ्या पापापासून त्याची मुक्ती झाली. का? बालो नारायणो नामना. त्याच्या मुलाचं जरी नाव म्हणून नारायण त्यांनी घेतलेलं असलं तरी नारायण या नावाने त्याला जगाद चतुरक्षरम, त्यांनी 4 वेद म्हटले. नारायण या 4 शब्दामध्ये, 4 अक्षरामध्ये 4 वेद आहेत. का? तर नारायण या नावानेच भगवंत प्रसन्न होतो. नारायण नाव हे 4 अक्षर जरी असले तरी ते 4 वेदांचं सार आहे. याप्रमाणे अहो अयम श्रुती संपन्न, हा विष्णुदूत म्हणतात, हा आता श्रुती संपन्न झालाय, हा वेद संपन्न झालाय. शीलवृत्त गुणालय हा सगळ्या गुणांचा अधिकारी आहे. सगळ्या प्रकारचे गुण याच्यामध्ये आहेत. हा शील, धृतव्रतो, मृदुदांत, हा सगळं यांनी प्राप्त केलंय. अहो म्हणले, असं कसं? ते म्हणे, हो त्याचं कारण आहे. स्तेन सुरापो मित्र. अहो हा स्तेन आहे, हा चोर आहे, हा मित्रद्रुग, मित्राचा द्वेष करणार आहे, हा दारू पिणार आहे. गुरुतल्पगा हा गुरुच्या पत्नीबद्दल वाईट दृष्टी ठेवणार आहे. त्याचप्रमाणे हा अत्यंत पातकी आहे आणि हा मुक्त कसा होऊ शकतो? ते म्हणतात, हो याचं कारण सांकेत्यम पारिहास्यम वा. विष्णुदूत सांगतात, अहो देवाचं नाव हे माणसाला पवित्र करणार आहे. तुम्ही कोणत्याही पद्धतीने देवाचं नाव घ्या. सांकेत्यम पारिहास्यम वा स्तोभम हेलनमेव वा. भगवंताचं नाव हे कोणत्याही पद्धतीने घ्या. म्हणजे अहो त्यांनी मुलाचं म्हणून घेतलं, घेऊ द्या म्हणे.
मुलाचं म्हणून जरी त्याने नाव घेतलं असलं, मुलाच्या निमित्ताने घेतलं असलं, तरी भगवंताचं नाव हे सर्व प्रकारच्या पातकातून मुक्त करणार आहे. सांकेत्यम पारिहास्यम वा स्तोभम हेलन मे बाबा वैकुंठ नाम ग्रहण मशेषागहरम विदुहू. अशेषागहरम विदुहू, सगळ्या प्रकारच्या पापातून परिपूर्ण मुक्ती, सगळ्या प्रकारचे पाप नष्ट करण्याचं सामर्थ्य एका नामात आहे. मग तो कोणत्याही भावनेने नाव घेऊ द्या. पतितस्खलितो भग्नाहा, पतितस्खलितो भग्नाहा. पडता पडता आपण कधी कधी आपल्याला ठेस लागते, आपण म्हणतो अरे देवा. आता अरे देवा म्हणलं की देव म्हणतो मला पावलं तुझं नाव. तुला ठेस लागल्यामुळं तरी तू म्हणला असलास तरी तुला तुझ्या खाती पुण्य जमा झालं रामनामाचं. स्खलितो भग्नाहा, माणसाला त्रास झाला, माणसाला वेदना झाली, माणूस पडला, कधी कधी संदष्ट, दात ओठ खाऊन माणसं रागाने एखाद्याला बोलवतात. एखाद्याचं नाव असतं, त्याप्रमाणे त्या माणसाच्या नावाने तो देवाचं नाव असतं. पण दात ओठ खाऊन त्याला म्हणतात का रे तू आला नाहीस. ए केशा, केशव नाव असतं, ए केशा तू आला नाहीस, म्हणून त्याला केशा म्हणतात. देव म्हणतो हे नाव माझंच आहे, तेव्हा तुझ्या नावाने पुण्य जमा झालं. तू दात ओठ खाऊन म्हण. किंवा कधी कधी देवाचा द्वेष करणारे जे राक्षस होते ते देवाला ए काळ्या, ए युद्धातून पळून जाणाऱ्या, तू युद्धातून पळून गेलास, तू काळा आहेस, तू या सगळ्या प्रकारच्या धर्माच्या पलीकडचा आहेस, म्हणून शिशुपालाने त्याला शिव्या दिल्या. पण देव म्हणतात त्या शिव्या सुद्धा मला शिव्या नाहीत लागल्या. का तर त्या सगळ्यामध्ये माझी स्तुतीच होती. त्या शिव्या नव्हत्याच, ती माझी स्तुती आहे. याप्रमाणे संदष्ट स्तप्ता आहतः हरिरित्यवशे नाह उमान्नार्हति यातनाम गुरुणांच लघूनांच, गुरुणांच लघूनांच. कधी कधी आपण देवाचं नाव घेताना, भजन करताना ठाल विठ्ठाल विठ्ठाल, यातला ठाल काय हो. विठ्ठल ठीक आहे, पण विठ्ठाल, पण विठ्ठल आहे नाव, मग विठ्ठाल का म्हणतात. ते चालतं का चालतं. अहो देवाचं नाव कसंही घ्या, ते ऱ्हस्व घ्या, दीर्घ घ्या, त्याच्यामध्ये तुम्ही काही आपण गाणं म्हणतो देवाच्या नावाच्या निमित्ताने, मग गाणं म्हणताना अर्ध नाव इकडं जातं आणि अर्ध नाव तिकडं जातं, तरी चालतं. देव म्हणतात त्यामध्ये माझं नाव तुम्ही कसंही घ्या, गुरुणांचं लघुनांचं, तुम्ही दीर्घ घ्या, तुम्ही ऱ्हस्व घ्या, ठाल विठ्ठाल विठ्ठाल म्हणा तरी चालतं. भगवंताला शिव्या दिल्या तरी भगवंत म्हणतो ते माझंच नाव आहे. आपण भगवंताला जे युद्धामधून पळून गेला भगवान, म्हणून आपण त्याला रणछोड दास म्हणतो. रणछोड दास का, त्यांनी रणछोड दास ही काही चांगली गोष्ट नाहीये. युद्धातून पळून जाणाऱ्यांना पूर्वी अपमानित करत असत, त्याला नष्ट करत असत. युद्धातून पळून आला म्हणजे अपमान झाला. बायको सुद्धा त्याला घरात घेत नव्हती. युद्धातून पळून आला मग काय उपयोग आहे तुमचा, जा तुम्ही लढा नाही तर मरा, असं उत्तर होतं. जिंकू किंवा मरू असं उत्तर होतं. पण कृष्ण या युद्धातून पळाले, कालयवनाला नाही का चकमा दिला आणि पळाले. मग कालयवनाला चकमा देऊन पळाले, ते म्हणले रणछोड दास. देव म्हणतात हे माझं नाव मी आता आनंदाने घेईन. का तर तू मला जरी रणछोड दास म्हणलास, रणछोड म्हणलास, तरी माझ्या नावाने लोक आता माझं नाव घेतील आणि रणछोड दास म्हणून स्वतःला म्हणतील. रणछोड ही काही फार चांगली गोष्ट नसली तरी देवाने ते स्वीकारलं. ते म्हणतात अशाप्रमाणे देवाचं नाव कसंही घ्या तुम्ही कोणत्याही पद्धतीने. त्याचं कारण काय, ते म्हणतात हो अग्नी आहे, समजा अग्नी, त्या अग्नीला तुम्ही रागाने लाथ मारली तरी तो पोळणारच. प्रेमाने त्याला कुरवाळलं, फार अग्नी चांगला आहे म्हणून कुरवाळलं तरी तो पोळणारच. त्याला प्रेमाने जवळ घेतलं तरी तो पोळणार, रागाने लाथ मारली तरी पोळणार. पोळणं हा अग्नीचा स्वभाव आहे. जसं साखरेचा स्वभाव गोड आहे, तुम्ही शिव्या द्या साखरेला खा, ती गोडच लागेल. तुम्ही रागाने खा, ती गोडच लागेल. प्रेमाने खा, गोडच लागेल. कोणत्याही बाजूनी साखर खाल्ली तो गोडच लागते. साखर कडू कधी लागत नाही. त्याचं कारण साखरेचा स्वभाव गोड आहे. तसा भगवान म्हणतात माझा स्वभावच असा आहे की मी त्यांना पापातून मुक्त करतो. पापातून मुक्त करणे हा माझ्या नामाचा स्वभाव आहे.
म्हणून हे नामाचा महिमा कदापि न कळे किंवा कळे शंकरा, सेवेचे सुख मारुतीस कळले प्रत्यक्ष त्या वानरा. नामाचा महिमा कदापि न कळे किंवा कळे शंकरा. नामाचा महिमा कोणाला कळणार नाही. भगवंताचं नाम महात्म्य काय आहे ते कोणाला कळणार नाही. कदाचित कळलं तर शंकराला. का तर विषप्राशन केल्यानंतर फक्त राम एवढं नाव घेतलं आणि एवढं नाव घेतल्याबरोबर त्यांच्या अंगातलं सगळं विष निघून गेलं. रव हे अग्निबीज आहे, त्यामुळं अग्निबीजाने हे विष अंगातून सगळं उतरलं आणि म्हटल्याबरोबर ते जागच्या जागी थांबलं. म्हणून ततो कंठ नीलकंठ नाम प्रसिद्ध झाले असं आपण म्हणतो. साधुर विभूषणम, साधूचं विभूषण म्हणून भगवंतांनी हे नीलकंठ नाव धारण केलं. त्याप्रमाणे किंवा कळे शंकरा, हे नाम महात्म्य हे असं आहे. नामाचं महात्म्य आपल्याला कळणार नाही. अपिचेत सुदुराचारो भजते माम अनन्य भाग. गीतेमध्ये सांगितलंय की तुम्ही कुणी असा. ते म्हणतात हा दुष्ट होता, पापी होता, घातकी होता, चोर होता. होता म्हणजे भूतकाळ झाला, आहे का नाही, काय आहे हे पहा. या ठिकाणी भागवत संप्रदायांनी फार मोठं आश्वासन दिलं. मी कोण होतो हे विचारू नका, काय आहे हे पहा. कारण होता हा भूतकाळ आहे. भूतकाळ विसरायचा असेल तर तुम्हाला वर्तमान काल शुद्ध केला पाहिजे. वर्तमान कालाचा विचार करा. वर्तमान कालाचा विचार हा वारकरी संप्रदायांनी, भागवत संप्रदायांनी, भागवत धर्माच्या निमित्ताने जो सांगितलाय त्याला आधार भागवत ग्रंथ आहे. की तुम्ही कोण होतं हे विचारू नका, काय आहे हे पहा. होतं हा भूतकाळ झाला, मागचा विचार करू नका. गतन्न शोचेत. जपानची प्रगती का झाली, नव्या शब्दात सांगायचं झालं तर जपानची प्रगती का झाली. अहो दुसऱ्या महायुद्धामध्ये बेचिराग झाला जपान. जपानवर बॉम्ब गोळे टाकले आणि जपान नेस्तनाबूत झाला. शाळा, कॉलेज, मुलं सगळे लोक जळून भस्मसात झाले. जपान गेल्या 50 वर्षात पुन्हा उठला. और राखेतून एखादा पक्षी उठावा फिनिक्स त्याप्रमाणे. आणि जपान हा सगळ्याच्या पुढे. का जपानचं एक वाक्य आहे म्हणे, सिका तागा आरी मासेल. हे जपानचं वाक्य आहे, जपानी भाषेमधलं. सिका तागा आरी मासेल, झालं गेलं विसरून जा. याचा अर्थ असा आहे मागचं काढू नका. आणि आपण काय करतो, मागचे सगळे कांगडे घोंगडे काढतो. अहो आजचं जीवन का खराब करता मागच्या गोष्टी काढून. मागच्या गोष्टी उकरायच्या नाही. गतन्न शोचेत असं संस्कृतमध्ये आपण म्हणतो. गतन्न शोचेत आणि सिका तागा आरी मासेल दोन्ही एकच आहे. संस्कृत वाङ्मयाने, संस्कृत साहित्याने आपल्याला हेच सांगितलं, मागचं विचार करू नका, मागचा भूतकाळ काढू नका. अपिचेत सुदुराचारो भजते माम अनन्य भाग. गीतेने सांगितलं तो दुराचारी असू द्या, पण आज दुराचारी आहे का. वाल्याचा वाल्मिकी का झाला मग. वाल्या कोळी होता, दुष्ट होता, लोकांना मारलं, हत्या केली, पैसे लुटले. हो लुटले. मग रामायण कुणी लिहिलं. रामायण वाल्यांनी नाही लिहिलं, वाल्मिकी महर्षींनी लिहिलं. मग वाल्मिकी महर्षी कोण होते, वाल्या कोळी होते. पण आपण त्यांना वाल्या कोळी म्हणतो का, नाही म्हणत. का, मागचं सोडून द्या, आज कोण आहे ते बघा. प्रगती केली का नाही त्यांनी. म्हणून संत नामदेव महाराजांनी ज्याप्रमाणे म्हटलंय की दासी होती परी रायासी रतली, मागिले त्या बोली बोलो नये. एखादा लोखंडाचा विळा परिसा लागला, मागेले त्या मोला मागू नये. लोखंडाचा विळा किती रुपये किमतीचा, 2 रुपये किमतीचा, 5 रुपये किमतीचा विकायला आला. विळा 5 रुपये किंमत सांगितली. एकाने घ्यायला लागला, तेवढ्यात तिथे एक जण आला, त्यांनी त्याला स्पर्श केला. त्याच्या हातामध्ये परीस होता आणि तो विळा झाला सोन्याचा. आता हा सोन्याचा विळा कोणी 5 रुपयाला देईल का. ते म्हणे नाही 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 नाही, लोखंडाचा विळा परिसा लागला, त्याला परिसाचा स्पर्श झाला, मागेले त्या मोला मागो नये. 5 रुपये किंमत सांगितली होती ना. नाही नाही, आता 5 रुपये किंमत नाही, आता तुम्ही 5 कोटी दिले तरी देत नाही. का, मागच्या मोलाने आता मागता येणार नाही. परिसाचा स्पर्श झाला. नामरूपी भगवंताच्या नावाच्या रूपाचा स्पर्श झाला, नामरूपी परिसाचा स्पर्श झाला तर या देहाचं सोनं होतं. म्हणून मागच्या मोलाने मागायचं नाही. दासी होती परी रायासी रतली. ते म्हणतात एक दासी राजाकडे काम करत होती, पण दैवयोगाने काय घटना काय घडली माहीत नाही, परंतु राजाचं तिच्यावर प्रेम बसलं
आणि राजाने तिच्याबरोबर लग्न केलं. सावधान लग्न लागलं राजाचं. कोणाचं? दासीशी लग्न लागलं. दासी दिसायला सुंदर होती. ती आज काल ती होती दासी, पण आज कोण झाली? राणी. तुम्ही त्याला दासी म्हणू शकाल का? ती दासी कुठे? कोण कोण दासी? अहो, फाशीला जाताल, म्हणू नका दासी, जाताल फाशी. का? आज ती राणी झाली. ते म्हणतात मागील येता बोला बोलो नये. नामदेव महाराजांचं प्रमाण आहे. ते म्हणतात मागच्या बोलाला बोलू नको. दासी होती पण रायाशी रतली. मग राजाबरोबर जर तिचं लग्न झालं तर ती राणीच होणार ना, दासी राहील का? नाही राहणार. का? काल होती. होती वेगळं आणि आहे वेगळं. तेव्हा होती हा भूतकाळ आहे, आहे हा वर्तमान काल आहे. म्हणून तुम्ही मागच्या गोष्टीचा विचार करू नका. ते म्हणतात अशा पद्धतीने हे नाम महात्म्य असे की नाव, ते म्हणतात भगवंताचं नाव तर सगळेच घेतात. ते म्हणतात भगवंताचं नाव घेणारे सगळेच आहेत. ठक ठाकूरावर चोर, भगवंताचं नाव घेणारे सगळेच आहेत. एखादे ठक चोरही घेतात, ठकही घेतात, डाकूही घेतात, पण जिस नाम से ध्रुव प्रल्हाद तरे वो नाम कुछ और. ज्या नावाने ध्रुव आणि प्रल्हाद तरले ते नाव काही वेगळे. त्या नावामध्ये काही विशेषत्व आहे. ते विशेषत्व कोणतं आहे? तन्मयता आहे. ही तन्मयता नावामध्ये झाली की माणूस मुक्त होतो, माणसाला त्याच्यातून मुक्ती प्राप्त होते. म्हणून ते म्हणतात अपिचेत सुदुराचारो, असं आपण गीतेमध्ये म्हणतो. त्याप्रमाणे भगवंताचं नाव हे कोणत्याही पद्धतीने कोणत्याही भावनेने तुम्ही घ्या, तुम्ही त्यातून मुक्त व्हाल. ते म्हणतात अजानतो प्यात्मगुणम अजानता. अहो, मी जाणलं नाही, मी तरी मी नाव घेतलं. हो, तुम्ही जाणलं नाही. अपित्र पवित्रो वा, आपण म्हणतो ना, अपवित्र पवित्रो वा सर्वागस्था गतोपि वा. सगळीकडे आता सगळंच काही पवित्र असतं का? आपण आंघोळ करतो, स्नान करतो, कुठे लागालागी होते, मग पाणी आपल्या टाकीतलं असतं, त्याला कोणीतरी लागतं. सगळं काही शुद्ध आहे का? पहिल्यासारखं नाही राहिलं. मग ते म्हणतात असू द्या, अपवित्र पवित्रो वा. सगळं अपवित्र आहे, पण पवित्र करण्याची ताकद कोणात आहे? भगवंताच्या नावात आहे. भगवंताचं नाव घ्या. या स्मरेत पुंडरीकाक्षम स बाह्य अभ्यंतर शुची. नुसतं भगवंताचं नाव घेतलं तर बाह्य आणि अभ्यंतर सगळी शुची होते. सर्व शुची, सगळं शुद्ध होतं. म्हणून भगवंताचं नावच शुद्ध करणार आहे. तुरटी जशी पाण्यामधल्या दोषाला स्वच्छ करते, पाण्यामधली घाण तुरटी स्वच्छ करते, त्याप्रमाणे भगवंताचं नाव म्हणजे तुरटी असं समजा. ती आपल्या मनातल्या पाण्याला स्वच्छ करते. आपल्या मनातली जी घाण आहे, खराबी आहे, अस्वच्छता आहे, त्याला सगळ्याला फिल्टर आहे. फिल्टर, भगवंताचं नाव म्हणजे फिल्टर आहे. हे फिल्टरेशन भगवंताच्या नावातच आहे. आणि भगवंताचं नाव सगळ्यांना शुद्ध करणारे. कृष्णेति मंगल नाम यशेवाची प्रवर्तते. म्हणून भगवंताचं नाव हे सर्वांना शुद्ध करणारे. नामसंकीर्तनामध्ये कशाचं बरं नाम कधी घ्यावं त्यालाही काही बंधन नाही. नावाला बंधन नाहीये, बाकीच्या गोष्टीला बंधन आहे. यज्ञ कर्म, कर्माला बंधन आहे, नावाला बंधन नाही. का हो, पारशान नाव घ्यावं का? घ्यावं. झोपेतून उठलं तर नाव घ्यावं का? घ्यावं. लोक नाही का बेट्टी घेतात झोपेतून उठलं की, मग नाव घ्यायला काय हरकत आहे? भगवंताचं नाव तुम्ही झोपताना घ्या, उठताना घ्या, बसताना घ्या, त्याचप्रमाणे अंघोळ केल्यावर घ्या, न केल्यावर घ्या. भगवंताच्या नावाला बसून घ्या, उठता उठता घ्या. उठत बसता काम करिता, आपण म्हणतो ना, सदा देता घेता. कशा भगवंताचं नाव हे कोणत्याही क्षणी घेतलं तर ते पवित्रच आहे. सदा देता घेता, वदनी बद्धता ग्रास गिळिता. जेवण करताना भगवंताचं नाव घ्या, हात धुताना भगवंताचं नाव घ्या, चप्पल घातली तरी भगवंताचं नाव घ्या. ते स्वतःच पवित्र आहे, त्यामुळं अपवित्र काही राहतच नाही. त्याप्रमाणे ते म्हणतात भगवत चिंतन करी. अगदी आपल्याला अंतःकरणपूर्वक भगवंताचं चिंतन आपण केलं पाहिजे. मग सदा देता घेता, वदनी बद्धता ग्रास गिळिता. आणि भगवंताचं नाव हे सडा संमार्जन करताना, झाडताना, झुडताना, आंघोळ करताना, त्याचप्रमाणे कामं करताना, सगळे कामं करताना सुद्धा भगवंताचं नाव. दळिता कांडिता तुझं गायीना अनंता म्हणणारी जनाबाई कशामुळे दळिता कांडिता भगवंताचं नाव घेत होती? त्याचं कारण काय? या ठिकाणी सगळं संत साहित्य आपल्याला उपयोगी पडतं.
दळिता कांडिता तुझं गायी ना अनंता. दळताना ती भगवंताच्या नावानेच दळत होती, कांडत होती आणि मग विठ्ठल तिला साह्याला येत होता. अहो, पाणी भरताना सुद्धा भगवंताचं नाव, केर भरताना सुद्धा भगवंताचं नाव, शेण्या भरताना सुद्धा भगवंताचं नाव. आणि मग या ठिकाणी भगवंत तिला शेण्या किंवा गौऱ्या लावताना मदत करणार नाही का? करेल. विठ्ठल 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 असं नाव जेव्हा चोखामेळा यांचं त्या कुसू पडलं मंगळवेढ्याचं, म्हणजे त्या ठिकाणी एक भिंतीचं बांधकाम चाललेलं होतं. यामध्ये हजारो मजूर कामाला होते, चोखामेळा देखील कामाला होता. आणि एकदा ती सगळी कुसू म्हणजे काय, भोवतीची तटभिंत, मंगळवेढ्याच्या भोवतीची तटभिंत, ही बांधकाम करताना ती तटभिंत पडली, एकदा कोसळली. हजारो मजूर त्याच्यात मेले, त्यात चोखामेळाही गेले. मग आता त्यांची हाडं त्यांचे आहेत हे कशावर ओळखायचे? नामदेव महाराजांचे ते शिष्य होते. नामदेव महाराज आले. नामदेव महाराज चोखामेळ्यांचे गुरु होते. नामदेव महाराज आले आणि त्यांनी प्रत्येक हाड आपल्या कानाला लावून बघितलं. ज्यातून विठ्ठल 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 असं नाव आलं ते चोखामेळा. मेल्यानंतर सुद्धा ज्यांच्या हाडाने विठ्ठल विठ्ठल नामघोष केला ते पवित्र नाही तर कोण असतील. म्हणून या ठिकाणी चोखामेळा हे चोख म्हणजे शुद्ध झाले. शुद्ध चोखामेळा करी नामाचा सोहळा. चोखामेळांनी म्हटलंय की मी अपवित्र आहे, मान्य, माझा देह अपवित्र आहे, परंतु हा देह जरी माझा अपवित्र असला, माझं दूर दूर हो म्हणती तुझं भेटू कवण्या रीती, अशी सुरुवातीची त्याची स्थिती होती. पण नंतर तो म्हणतो की नाही, उस डोंगा परी रसनो हे डोंगा, काय भुललाशी वरली या सोंगा, चोखा डोंगा परी भावनो हे डोंगा. चोखा महाराज स्वतःला म्हणतात मी जरी अस्पृश्य असलो तरी माझा भाव अस्पृश्य नाही. आणि म्हणून शुद्ध चोखा मेळा करी नामाचा सोहळा. असो, याप्रमाणे चोखा महाराज असो, नामदेव महाराज असो, तुकाराम महाराज असो, या सगळ्यांनी नामस्मरणाला महत्व दिलंय. नाम हेच सर्वांना तारक आहे. म्हणून नाममंत्र हा सर्वांनाच तारक आहे. तिथे जातीभेद नाहीये, त्या ठिकाणी वर्णभेद नाहीये, उच्च नीच भाव नाहीये, स्त्रियांनी घेऊ नये पुरुषांनी घ्यावं असंही नाही. वेदाचं तसं नाही. वेदाचं पुरुषांनीच वेद म्हणायचा आहे, तो त्रैवर्णिकांनीच म्हणायचा आहे. म्हणून ज्ञानेश्वर माऊली म्हणतात ना, वेद संपन्नू होय ठाई परी कृपणू आन नाही. तो फक्त 3 वर्णांच्याच कानाला लागला, त्यांनी शूद्राचा विचार केला नाही वेदांनी, कारण शूद्रांनी वेद ऐकू नयेत अशा प्रकारच्या आज्ञा होत्या. पण नामस्मरणाच्या बाबतीत हा भेद नाही. नाम सर्वांना मुक्त करणार आहे. स्त्री असो, पुरुष असो, चांडाळ असो, कोणीही नाम घेऊ शकतं, कोणत्या वेळेला घेऊ शकतं, त्याला मर्यादा नाही, देशकालाचा नियम नाही, शौच नियम नाही. परम संकीर्तना देव रामनामेती मुच्यते. कीर्तना देव साधवा. कीर्तनाने नुसत्या संकीर्तनाने माणसाला मुक्ती प्राप्त होते. हा नामाचा महिमा आहे. याप्रमाणे गंगेचं देखील एवढं महात्म्य नाही. न गंगा न गया असेल तर न काशी न च पुष्करम. गंगेचं महात्म्य एवढं नाही, काशीचं सुद्धा महात्म्य नाही. ते म्हणतात पुष्कराचं एवढं महात्म्य नाही. का तर गंगेमध्ये स्नान करावं लागतं जाऊन, तर गंगा आपल्याला पावन करील. गयेमध्ये पिंडदान करावं लागतं. काशीमध्ये जाऊन मरावं लागतं. काश्यान मरणान मुक्ती ही. काशीमध्ये मेलं तर मुक्ती आहे, नुसतं काशीला जाऊन आलं तर कुठं मुक्ती आहे? पुष्कर. पण नामाचं महात्म्य या सगळ्या तीर्थक्षेत्रापेक्षा का मोठं आहे? जिव्हाग्रे वर्तते यस्य हरिरत्यक्ष वयम्. ज्यांच्या जिम्मेवर नाव आहे त्याला कुठेच जायची गरज नाही. तुम्ही तीर्थयात्रा करू नका. माऊलींनी म्हटलंय ना, न लगे जागा वे तीर्थासी गा. तुम्ही तीर्थाटन करू नका, कुठे तीर्थयात्रेला जाऊ नका. ठाईचं कीर्तन, जागेवर बसूनच तुम्ही भजनामध्ये पटतंतुवत. हे सगळं विश्व म्हणजे जणू काही पट आहे आणि त्याचे तंतू म्हणजे हा भगवान आहे. सर्वत्र व्यापक आहे, सर्वत्र त्याची स्थिती आहे. ओतप्रोतम पटबद्यवत्र विश्वम. हा ओतप्रोत भरलेला आहे, सर्वत्र व्यापक आहे आणि ज्याला कोणी जाणू शकत नाही असे हे भगवान. भृगु, मरुद्गण, रुद्रगण, सिद्ध, साधक हेही भगवंताला जाणू शकत नाहीत. तर मी काय जाणणार आहे? धर्मंतु साक्षात भगवत प्रणीतम. आणि भगवंतांनी सांगितलेला जो धर्म आहे, तो जे 4 संप्रदाय आहेत ते या ठिकाणी त्यांनी सांगितले. ब्रह्मा, रुद्र, श्री आणि कुमार हे 4 संप्रदाय. प्रल्हादो, जनको, भीष्म, बलिर्वायासकी वयम्. आणि ज्या भगवंतांनी
हा भागवत धर्म निवेदन केला, हा भागवत धर्म सांगितला. भागवत धर्म म्हणजे काय? नामस्मरणाचं महात्म्य, नाम महात्म्य. हे धर्म तू साक्षात भगवत प्रणीतम. आणि त्यांनी जो धर्म सांगितला तो भगवत प्रणीत आहे, तो भगवंतानी सांगितलेला आहे. त्या भगवंताचं महात्म्य कोणी जाणू शकत नाही. पण आम्ही 12 जण असे आहेत की ज्या 12 जणांनी भगवंताला जाणण्याचा प्रयत्न केला. त्यामध्ये कोण आहे? स्वयंभू नारद आहे. स्वयंभू स्वतः या ठिकाणी स्वयंभूर नारद शंभू कुमार कपिलो मुनी मनु. स्वयंभू मनु, नारद, शंभू म्हणजे रुद्र, कुमार म्हणजे हे 4 जण सनत कुमार, कपिल महामुनी, प्रल्हाद, जनक, भीष्म, बली, वैयासकी म्हणजे शुकाचार्य आणि मी. आम्ही एवढे 12 जण हे द्वादशेते विजानिमो धर्मम भागवतम भटा. हा भागवत धर्माचं महात्म्य आम्ही जाणतो. भागवत धर्म आम्ही जाणतो. भगवंताला आम्ही जाणू शकलो नाहीत, पण भागवत धर्माचं महात्म्य हे आमच्या एवढ्या लोकांना माहित आहे. त्यामध्ये भीष्माचार्य सुद्धा आहेत, प्रल्हाद आहे, जनक आहे, भीष्माचार्य, बली, शुकाचार्य, त्याप्रमाणे मनु, नारद, शंभू, कुमार आणि कपिल आणि मी स्वतः. एवढे 12 जण भागवत धर्माचं महात्म्य जाणणारे आहेत. गुह्यम विशुद्धम दुर्बोधम. आणि हे भागवत महात्म्य अत्यंत गुह्य आहे, दुर्बोध आहे. पण म्हणून तो यातून नुसत्या नावाने मुक्त झाला. तेने मेन दंडमरहंत जगमीशाम. बरोबर आहे, तुम्ही त्याला आणलं नाही ते बरं केलं, आणि विष्णुदूत त्या ठिकाणी आले ते बरं झालं, कारण तो एका नावाने मुक्त झाला. निष्किंचने परमहंस कुलरसज्ञ. पण हे भगवंताचं जे महात्म्य आहे, नामाचं महात्म्य, नामनोस्तु यावती शक्ती. नामामध्ये एवढी शक्ती आहे की एवढं पापच माणूस करू शकत नाही. समजा एखाद्या गवताची गंज आहे, मोठी गवताची गंज आहे, पण एक बारीक काडी लावली तर सगळी गंज जशी जळते. त्याला मोठ्या अग्नीची गरज नाही, एक काडी लावली तर सगळी गंज जळते. त्याप्रमाणे एक नाव सुद्धा हजारो पातकांना नष्ट करणार आहे, पातकांचे डोंगर नष्ट करणार आहे. म्हणून ते म्हणतात हे या पातकाला नष्ट करण्याची क्षमता एका नावात आहे. नुसत्या भगवंताचं एक नावच सर्व गोष्टीला तारक आहे. आणि नाम आणि नामीन याच्यात अभेद आहे, हा एक मुद्दा यामध्ये आहे. नाव, भगवंताचं नाव, नावामध्ये काय शक्ती हो? ते म्हणते नाम आणि नामीन. नामीन म्हणजे ज्याचं नाव आहे ती व्यक्ती, याच्यात अभेद असतो, याच्यात भेद नसतो. आपण एखाद्याचं नाव एखाद्याचं असेल, त्याला बोलावलं की तो बरोबर येतो. तुम्ही मला बोलावलं, तुम्हाला कशावरून? तुम्ही म्हणलात ना इकडे ये म्हणून, माझं नाव घेतलं, पण तुझं जगामध्ये एकटं तुझंच नाव आहे का? ते नाहीये. पण इथं माझ्याशिवाय कोण आहे दुसरा? हे जसं आहे, ती नाव आणि ती व्यक्ती याच्यामध्ये आपण एकरूपता मानली, वास्तविक नाहीये ती. जन्माला आल्यानंतर कितीतरी दिवसांनी आपण त्याचं नाव ठेवतो, पण नाव वेगळं असतं आणि शरीर वेगळं असतं. पण नंतर ते नाव आपल्या शरीराला एवढं चिकटतं की आपण ते म्हणजेच मी आहे असं समजतो. म्हणून आपल्याला नाव आणि नामीन याच्यात अभेद आहे. तसं भगवंताचं नाव आणि भगवंत याच्यात सुद्धा अभेद आहे. भगवंताचं नाव म्हणजे भगवंत नाही असं कोण म्हटलं? भगवंतच सर्वत्र जर नटला असेल तर नामरूपात्मक आविष्कृती त्याचीच आहे. त्यामुळं दधी मधुरम मधुर मधुरम, ते म्हणतात दधी मधुरम मधुमधुरम, द्राक्षा मधुरा सीतापि मधुरैव. सगळं गोड आहे. दधी मधुरम, दधी मधुर आहे, मधु मधुर आहे. द्राक्ष ही देखील गोड आहे, आणि सीतापि साखर देखील गोड. पण तस्मादपि तन्मधुरम, त्याच्याही मध्ये मधुर काय असेल तर मथुरानाथस्य नाम यद्गीतम. ज्या गीतामध्ये मथुरानाथाचं नाव आहे, भगवंताचं नाव आहे, ते गीत जास्त मधुर आहे. याप्रमाणे ते म्हणतात जिव्हा न भक्ती. मग यमराज म्हणतात हे दूतांनो, भगवंताच्या भक्तीचं महात्म्य तुम्हाला कळणार नाही. भगवंताची भक्ती ही किती श्रेष्ठ आहे, भगवंत किती मोठा आहे हे तुम्हाला कळणार नाही. यस्मै बलिंतेन इमे नामकर्म निबंधवश्चकिता वहंती अहम महेंद्र नृतम प्रचेताः. आम्ही त्यांना जाणू शकलो नाहीत, त्याचं स्वरूप जाणू शकलो नाहीत, परंतु
त्या भगवंताच्या समोर ज्याचं डोकं खाली जात नाही, जो नम्र होत नाही, ज्याने आयुष्यात एकदाही भगवंताचं नाव घेतलं नाही. आता या ठिकाणी यमराजाने आपल्या दूतांना सांगितलंय, त्या माणसांना तुम्ही आणत चला माझ्यासमोर, तुम्ही बाकीच्यांना आणू नका. तुम्ही कोणाला आणा? जिव्हान भक्ती भगवत गुणनामधेयम, ज्याची जीभ कधी भगवंताचं नाव घेत नाही. आपण म्हणतो ना, जिव्हा असी कशाला भगवन नाम न घेई, जिव्हा असी कशाला. अहो, भगवंताचं नाव जी घेत नाही अशी जिव्हा असून काय उपयोग आहे? अशा जिभेचा काही उपयोग नाही जी भगवंताचं नाव घेत नाही. म्हणून जिव्हा न भक्ती भगवत गुण नाम ध्येयम, जी जिव्हा, ज्याची जिव्हा भगवंताचं नाव कधी घेत नाही, आणि चेतस्य न स्मरते तच्चरणारविंदम, ज्याचं मन भगवंताच्या चरणाकडे कधी जात नाही, ज्याचं मन भगवंताच्या चरणाकडे कधी लागत नाही, आणि कृष्णायनो नमति यच्छ्र एकदापि, आणि ज्याचं डोकं, ज्याचं मस्तक भगवंताच्या पायाशी नम्र कधी होत नाही, तत्क्षम्यतांस भगवान, त्या भगवंताच्या, त्या नारायणाच्या पुढे जो कधी नतमस्तक होत नाही, जो त्याचं नामसंकीर्तन करत नाही, अशा दुष्ट लोकांना माझ्याकडे तू आणत चल, असं त्या या यमदूतांना आपल्या यमराजांनी सांगितलं. तस्मात संकीर्तन विष्णू जगन महसाम, म्हणून तानानयत भमसतो कृत विष्णू कृत्यान, याप्रमाणे तस्मात संकीर्तन विष्णू जगन मंगल महसाम, भगवंताच्या नामस्मरणाचं महात्म्य असंय, भगवंताचं मोठेपण असंय. यथा सुजात या भक्त्या शुद्धे नामना व्रतादिभी. अहो, किती आपण व्रत केले, कर्म केले, किती जरी पारायण केले तरी माणसाची शुद्धता होत नाही, पण नामाने शुद्धता होते. यथा सुजात या भक्त्या शुद्धे नात्मा व्रतादिभी, कृष्णांग्री पद्म मधुलिंग पुनर्विसृष्टू माया गुणेश्वर मतेर्जनावहेषु अन्यस्तु कामहता आत्मजः प्रमाष्टू निहत कर्मत यत एव रजः पुनस्यात. याप्रमाणे पापाचं मार्जन, पाप स्वच्छ करणारं, पाप धुवून टाकणारं एकमेव या ठिकाणी साधन असं आहे की जे भगवंताचं नामस्मरण आहे. म्हणून हे राजा, भगवंताचं नामस्मरण जो घेतो त्याला कधीही यमकिंकर त्याला स्पर्श करू शकत नाही, त्याला यमकिंकर कधी त्रास देणार नाहीत, त्याला कधी नरकाचं तोंड पाहावं लागणार नाही. नैवाच्युताश्रयजनम प्रतिशंकमाना दृष्टोंच पिपिता प्रतिस्मराजन. इतिहासमयम गुह्यम भगवान कुंभसंभवा. हा इतिहास कोणी सांगितला? भगवान कुंभसंभवा. कुंभसंभव म्हणजे ज्या वेळेला अगस्त्य ऋषींनी भगवंताची पूजा केली त्यावेळेला हा इतिहास शुकाचार्य म्हणतात मी ऐकला अगस्त्याकडून. म्हणजे शुकाचार्यांनी सुद्धा हा इतिहास अगस्त्य महर्षीकडून ऐकलाय. अत्यंत रहस्यमय मलय पर्वतावर जेव्हा अगस्त्य ऋषी होते, हरीची पूजा करत होते, त्यावेळेला त्यांनी हा मला ऐकवला हा इतिहास, आणि हा तुला इतिहास मी ऐकवतोय. कथया मास मलय आसिनो हरिमर्चयन. याप्रमाणे त्यांनी भगवंताची प्रार्थना केली आणि ही अजामेळाची कथा सांगितली. अशा प्रकारची अजामेळाची कथा ही आपल्याला नामस्मरणाचं महात्म्य सांगणारी आहे आणि सर्व प्रकारच्या पातकातून शुद्ध करणारं भगवंताचं नाम आहे. हे यातला सिद्धांत हा सगळ्या वारकरी संप्रदायात, भागवत संप्रदायात प्रसिद्ध आहे. त्यामुळं भागवत संप्रदायाने नामाला महत्त्व दिलंय. म्हणून नाम महात्म्य, नामसंकीर्तन, नामगुण, भगवंताचे गुणानुकथन याला सर्व संतांनी महत्त्व दिलंय. सामान्यांना मुक्त होण्यासाठी हा उत्तम मार्ग आहे. बाकी त्याला सामान्य माणसाला कर्म करता येत नाही. कर्मणा गहनो गती, कर्माची गती गहन आहे. योग अवघड आहे, याग अवघड आहे, परंतु नामस्मरण तर सोपं आहे ना. म्हणून नाम संकीर्तन हाच यज्ञ आहे. म्हणून त्याला आपण नाम जप यज्ञ म्हणतो. नाम हाच यज्ञ आहे. या नाम महिम्याचं महत्त्व, महात्म्य या ठिकाणी या निमित्ताने सांगितलं. आता उद्याच्या चिंतनामध्ये पुढच्या दक्ष याची कथा पुढे येईल आणि 6व्या स्कंधाला आपण प्रारंभ केलेला आहे. त्यामुळे दक्षाच्या संदर्भात दक्षाच्या पुत्रांची कथा यापुढे येणार आहे. त्या संबंधित विवरण आपण करू. हरे नमः. पुंडलिक वरदेहर विठ्ठल.